हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत शालेय परिपाठाचे सूत्रसंचलन कसे करायचे। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो तसेच आदरणीय गुरुजनांना सादर प्रणाम। सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजूळ वाऱ्याशी पडली गाठ, चला सुरू करूयात परिपाठ। राष्ट्रगीत। छोड़ो कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। हिंदुस्तान की आन बान शान म्हणजे आपलं राष्ट्रगीत। स्मरण त्या क्रांतीवीरांचे, स्मरण त्या देशप्रेमाचे, स्मरण त्या वीरगाथांचे, स्मरण त्या बलिदानांचे, स्मरण त्या भारत मातेचे। या सर्व गोष्टींचे स्मरण करून भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रतिज्ञा घेऊया। राज्यगीत। मराठी मनाचा माऊळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या पैल तीराचा महाराष्ट्र, धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र। याच महाराष्ट्राचे गुणगान गाण्यासाठी मी आमच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करते। संविधान। संविधान आहे भारताची शान, जगाने गायले त्याचे गुणगान। चला नियमित करूया त्यांचे स्मरण, ज्यांनी रचिले संविधान, त्यास त्रिवार अभिनंदन, त्रिवार अभिनंदन। प्रार्थना। प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक, प्रार्थना म्हणजे आत्म्याची साथ, प्रार्थना म्हणजे आत्म्याला विचारांचा सूक्ष्म धक्का, ईश्वरासमोर गायलेली गाथा। सुविचार। माणुसकी खूप कमी होत चाललीये, ती फक्त जपायला शिका। इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगते उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते। दिनविशेष। आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते। म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे। बातम्या। आपल्या शिक्षकांची आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहीत पाहिजे, म्हणून आजचे बातमीपत्र घेऊन येत आहे। बोधकथा। आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे। कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी, परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टींचे चांगले शिकायला मिळते, चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते, म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे। प्रश्नमंजुषा। जगात ज्ञानाचा विस्फोट झाला आहे, आता मिळालेले ज्ञान थोड्या वेळाने शिळे होत आहे। स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे। यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे। कोडे। आपले आयुष्य हे कोड्याप्रमाणेच असतं, थोडं कठीण, थोडं सोपं, थोडं मजेदार। आजचे कोडे आयुष्यासारखेच आहे, थोडे कठीण, थोडं सोपं, थोडे मजेदार, म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे। म्हणी। म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतो, म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे। संवाद इंग्रजीचा। आपल्याला इतर विषयांबरोबरच इंग्रजी विषय सोपा वाटावा, म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद सादर करता आले पाहिजेत, म्हणून आजचा इंग्रजी शब्द घेऊन येत आहे। दिनांक तो पाढा। गणितासारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे। गणितामध्ये पदोपदी पाड्यांची गरज भासते, तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे, म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे। पुस्तक परिचय। शाळा एक ज्ञान मंदिर, व्हावी पुस्तकाशी दोस्ती, इथे रुजावी जीवन मूल्ये, नको परीक्षेची धास्ती। चला नवीन पुस्तकांचा परिचय करून घेऊया। समूहगीत। झुकेल माझ्या पुढे आकाश भव्य, दावणीस बांधून ठेवेल हा सूर्यचंद्र, स्वागतास असेल माझ्या तारकांची रोषणाई, जिंकणार आहे मीच उद्याची लढाई। चला ऐकूया हे जबरदस्त स्फूर्तिगीत। पसायदान। आपले इवलेसे हात पसरून त्या ओंजळीत परमेश्वराकडे असं देणं मागणं की ज्यामुळे अखिल विश्वास, शांती, समृद्धी, ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नांदावे, यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान होय। मौन व समारोह।
सूर्य जरी मावळला तरी प्रकाश रेंगाळत असतो, परिपाठ संपला तरी मूल्यांचा सुगंध दरवळत राहतो. चला तर आपण डोळे बंद करून मौन धारण करूयात आणि या मूल्यांचा सुगंध मनात पेरूयात. अशा प्रकारे आपण हा परिपाठ सादर करू शकता. माझा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा. बाय बाय.